एकत्र या विषयावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अतिशय महत्त्वपूर्ण असं कार्यक्रमाचं आयोजन मानवी तस्करी विरोध दिन या निमित्ताने केलेलं आहे। आणि त्यामध्ये आपण आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं त्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशु वैद्यक विषयाच्या मंत्री महोदय पंकजाताई मुंडे ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अनेक दिवस राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे। त्या सन्माननीय रुपालीताई चाकणकर, सन्माननीय मंत्री महोदय पंकज भोयर, सन्माननीय मंत्री महोदय मेघना बोर्डीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या आमदार मैत्रिणी श्रीजया चव्हाण, मनीषा कायंदे, प्रज्ञा सातव, सना मलिक, आमदार हारून खान, तसंच स्नेहा दुबे, गायकवाडताई, ज्योती गायकवाड, सर्व उपस्थित, राजळेताई, माझ्यासमोर उपस्थित असलेले अनेक वर्षांपासून तुमच्यापैकी काही जणांना मी ओळखते त्या सामाजिक संस्था संघटनांच्या कार्यकर्त्या, पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, विशेषतः माझ्या कल्पनेप्रमाणे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे उपस्थित असणारे सगळे अधिकारी, त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये बोलणारे सगळे मान्यवर वक्ते महोदय ज्ञानेश्वर मुळे, अतुल राय, रश्मी टेलर, शरण मेन्सेस, तसंच अश्विती दोर्जे, ऋषिकुमार शुक्ला, सिद्धार्थ पिल्लई आणि विविध उपस्थित असणारे NGOचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, आपण मानवी तस्करीच्या संदर्भामध्ये जेव्हा बोलतोय त्याला प्रत्येकजण इथे अनुभवी व्यक्ती व्यासपीठावर आणि माझ्या समोर उपस्थित आहे। अनेक जणांनी सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि आपण ज्या वेळेला या विषयावरती काम करतो त्याला प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देखील आलेले आहेत। आणि खास करून इथे मला सांगायला पाहिजे की जरी सगळ्यांना आपल्याला कल्पना असली तरी काही गोष्टी अधोरेखित कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये बॉन्डेड लेबर, त्याचबरोबर नोकरीचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देऊन नेले जाणारे लोक, आणि अनेक वेळेला आपण अलीकडे सुद्धा घटना ऐकतो की बोट सापडली आणि त्याच्यामध्ये त्या बोटीमध्ये 40-40 तास, 50 तास, 8 दिवस प्रवास करून अगदी प्राणी सुद्धा कोंबले जाणार नाहीत अशा पद्धतीने कोंबलेली माणसं बोट पकडली आणि त्यांना परत आणून परत स्वतःच्या देशामध्ये सोडण्यामध्ये आलं। या सगळ्यासाठी तुम्हाला कल्पना आहेच की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटीज 2-2 देशांमधले आणि जागतिक स्तरावरचे करार आहेत की त्या करारानुसार आपले मूळचे नागरिक असणाऱ्या लोकांना आणून द्यावं लागतं। आपण जे बोलतोय त्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ जगामध्ये 18.3 मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणातले लोक अफेक्टेड आहेत 2018च्या कायद्यानुसार, आणि त्याच्यामधला पैशाचा जो संपूर्ण व्यवहार आहे तो जर का पाहिला तर मानवी शोषणाची साखळी, अंमली पदार्थाची साखळी आणि शस्त्रांच्या बद्दलची साखळी हे सगळ्यात 3 मोठे गुन्हेगारी व्यवसाय म्हणता येईल असे जगामध्ये सगळीकडे आहेत। आणि त्याच्यासाठी म्हणून लहान मुलं आणि स्त्रिया यांचा व्यापार त्यांच्या लैंगिक शोषणाच्या बरोबर साधन म्हणून सुद्धा केला जाताना दिसतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये कुणीच काही आतापर्यंत काम केलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण 1956चा इमोरल ट्रॅफिक ॲक्ट जो आहे, प्रिव्हेन्शन ॲक्ट, तो झालेला आहे। बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉल्युशन ॲक्ट 1976 झालेला आहे। क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 मध्ये झालेले आहेत आणि ट्रॅफिकिंग इन पर्सन या संदर्भामध्ये काही बदल होऊन कायदे व्हावेत या संदर्भामध्ये सातत्याने त्यातल्या त्रुटी दुरुस्त व्हाव्या म्हणून NGOs कडून आणि इतरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चाललेले आहेत। पोलीस, समाज, सामाजिक संस्था यांच्या मदतीने खूप चांगलं काम आतापर्यंत झालेलं आहे। आम्ही स्वतः स्त्री आधार केंद्र म्हणून सुद्धा रेस्क्यूपेक्षा रिहॅबिलिटेशन आणि प्रिव्हेन्शनमध्ये भरपूर काम केलं। पण भोईर साहेब आहेत इथे सभागृहामध्ये, पंकजाताई पण आहेत इकडे, मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की आम्ही पुरुष असून इकडे आलो तर आपण पुरुष असण्याच्या आधी माणूस आहोत, मग स्त्री आहोत का महिला पुरुष आहोत हा प्रश्न नाही आहे इथे जे आहे ते। आणि दुसरं म्हणजे विवाह संस्था, कुटुंब संस्था याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत, त्या समानतेवर आधारित असल्या पाहिजेत ही आपली भूमिका आहे। पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे दिसतंय की जे मांडलं गेलं इथे आणि ते सत्य आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना
गायब करण्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसलं, परंतु ऑपरेशन मुस्कानच्या मार्फत 90% मुली परत पोलिसांनी तिथे आणल्या. मला प्रश्न येतो, पुढे या मुलींचं काय होतं? आणि अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांबरोबर बैठका घेतल्यावर असं निदर्शनाला येतं की त्या मुली कुटुंबात जरी राहत असल्या तरी ज्या कारणामुळे त्या कुटुंबातून निघून गेल्या होत्या ती कारणं तशीच असतात. काही वेळेला कुटुंबामध्ये नाकारलं जाणं असतं. आम्ही तर ज्या मुलींच्या बरोबर काम केलं त्यातल्या बऱ्याच मुली सांगायच्या की घरात मी कुणाला नकोशीच होते, आणि मग कोपऱ्यावरचा मुलगा म्हणाला की तुला मी नोकरीला लावीन, आणि म्हणून मी मुंबईला आले आणि डायरेक्टली रेड लाईट एरियामध्ये तिथे जाऊन ती पोचली. आणि काही वेळेला तो ट्रॅफिकर्स तिला लांबून बघत असतो, तिला पाणी आणून देतो, वेफर्स आणून देतो, आणि नंतर तिला रेड लाईट एरियापर्यंत घेऊन जातो, किंवा त्याचा एक साथीदार त्याच्यात सहभागी असतो. हे सगळं आपण डोळ्यांनी पाहतोय. प्रश्न याच्यामधला कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल हा खरा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. त्या दृष्टीने तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातले जे अभ्यास केलेले आहेत ते अतिशय स्वागतार्ह आहेत, आणि त्याच्यात कारणं पण महत्त्वाची मांडलेली आहेत. पण मला प्रश्न हा पडतो की हे जे कार्यकर्ते आलेले आहेत किंवा हे जे पोलीस काम करतात त्यांना कशा प्रकारे संरक्षण मिळेल या विषयाच्या मध्ये. कारण बऱ्याचशा वेळेला असं सुद्धा मी घडलेलं पाहिलंय काही संस्थांच्या बद्दल की रेस्क्यू केलेल्या मुली जर का पळून गेल्यामध्ये तर ती जबाबदारी त्या संस्थेवर येते आणि त्या संस्थांना सुद्धा केस फेस करायला लागते. अशा देखील घटना घडलेल्या आहेत. आणि कोर्टामध्ये ज्यावेळेला हजर करतात त्यावेळेला मामा मामी मावशी म्हणून जे आलेले लोक असतात ते कोणी त्यांचे नातेवाईक नसतात, तर ते दलालच तिकडे आलेले असतात. आणि म्हणून चिल्ड्रेन्स होम मधून आता आदिती ते नाही आहेत, पण चिल्ड्रेन्स होम मधल्या मुली पळून जातात. तर त्या पळून जात असताना सातत्याने त्यांचा संपर्क काही जणींचा त्यांना परत त्यांच्या स्वतःला पाहिजे त्या जगात जायचं असतं. आणि म्हणून जिथे जो एका अर्थाने गुलाम आहे त्यालाच गुलामीची जाणीव नाही, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं तशी परिस्थिती ट्रॅफिक चिल्ड्रेनमध्ये असते. ही वस्तुस्थिती, आणि म्हणून ते काम अधिक अवघड होतं. काही जणांना त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा असते, पण मार्ग काही वेळेला दिसतो, काही वेळेला दिसत नाही. आम्ही राजगुरुनगरमध्ये काम करत असताना 2 मुलींना असंच ट्रॅफिक होऊन त्या गेल्या, आणि भोपाळमधून त्यांना सुटका करून घ्यायची होती. तर त्यावेळेला त्यांना त्या बाईंनी सांगितलं शेजारच्या की तुला मी आसरा देईन, पण तिला 73 रुपये लागत होते तिकीट त्यावेळेला भाड्याने काढून परत येण्यासाठी म्हणून. तर तेवढे दिवस 8 दिवस तुला वेश्या व्यवसाय करायला लागेल. ते तिने 72 रुपये जमवले, तिकीट काढलं आणि ती परत आली. नंतर कोर्टात तिने साक्ष दिली. नांगरे पाटील त्यावेळेला आमच्याकडे SP होते, आणि तिथे असं लक्षात आलं की असं पण एक कॉन्स्पिरसी असते की त्या टोळीतली किंवा त्या जमातीतली सांगायचं की ती मुलगी मेली, चांदनी नावाची मुलगी होती ती मेली, पण प्रत्यक्षात चांदनी ट्रॅफिक झालेली होती. त्याच्यानंतर दुसरं मला स्वतःला आमदार म्हणून काम करत असताना दिसलं की जालना जिल्ह्यामध्ये काही गावांच्या मध्ये अशी पद्धत होती, आणि आज सुद्धा मी त्याच्यावरती मोहीरसाहेब प्रयत्न करते शोधायचा. विशेषतः जिथे मुली पुरल्या जातात तर त्या ठिकाणी पोलीस पाटलांची पदं बरीचशी रिक्त आहेत. आणि मग काय होतं की ती मुलगी मेली की तिच्या नोंदच केली जात नाही की ती मुलगी मेली का जिवंत आहे. काही वेळेला सांगितलं जातं मुलगी मेलेली आहे, पण ती मुलगी मेलेलीच नसते, ती मुलगी जिवंत असते आणि ती ट्रॅफिक झालेली असते. अशा सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला केसेस आढळल्या की त्या गावामध्ये 12-13 मुली एकेका गावातल्या एकेका वर्षामध्ये पूर्वी गायब झालेल्या दिसल्या. त्याची आकडेवारी उगाच वाढवण्यात अर्थ नाहीये, परंतु अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामधून ते झिरपत या मुली अदृश्य झालेल्या आपल्याला दिसतात, आणि त्याच्यानंतर त्यांना परत मिळवणं एका बाजूला फार अवघड असतं. पण या सगळ्या परिस्थितीला एक रुपेरी किनार सुद्धा आहे की ज्या मुली रेस्क्यू झाल्या, आयो चांगलं ज्यांनी काम केलं. माझं तर पोलिसांना सगळ्यांना विनंती राहील की जे स्वतः आयो म्हणून काम करायची वेळ येते त्याच्यामध्ये 3-4 वर्षांनी ती केस उभी राहते, आणि उभी राहिल्यानंतर त्या आयोची जबाबदारी संपलेली असते, पण तरीही ते सगळं स्मरणशक्तीने आणि त्यांच्या नोट्सच्या आधाराने कोर्टात उभे राहतात. आणि मग कन्व्हिक्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या मुली खऱ्या अर्थाने त्यातून मुक्त झालेल्या असतात. एक सोनिया म्हणून मुलगी होती, मला आठवते की तिला नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरवरती रेस्क्यू केलेलं होतं, आणि नंतर ती परत तिला पळून गेली तिथून, आणि त्याच्यानंतर मुंबईच्या रेड लाईट एरियात एका याच्यामध्ये सापडली होती. आणि नंतर मग ती बोलली राहिली. होममध्ये चांगल्या काम करणाऱ्या संस्था आहेत अनेक जणी, NGO म्हणून जे काम करतात. तर तिथे आल्यावरती मग तिला विचारलं आता तुला पुढे काय व्हायचं आहे. त्यावेळेला मी तुम्हाला मार्क देईन पोलिसांना 100 पैकी 100 याच्यासाठी की त्या मुलीला विचारलं तुला काय व्हायचंय, तेव्हा त्या मुलीने उत्तर दिलं की मला पोलीस व्हायचंय. तर म्हटलं तुला का पोलीस व्हायचंय, तर ती म्हणाली मला नेपाळच्या बॉर्डरवर जाऊन ज्या दलालाने मला विकलं त्याला मला पकडून दाखवायचंय. म्हणजे इतकं स्वप्न तिचं सुंदर होतं
की मला असं, नंतर ती शिकली मुलगी, ग्रॅज्युएट झाली, आणि आमच्याबरोबर त्यावेळेला तेव्हाचे जे मुंबईचे पोलीस अधिकारी होते तेही म्हणाले की उलट अशा मुली पोलिसात याव्या म्हणून आम्ही तिला एनकरेज करू. मला खूप असे पोलीस अधिकारी भेटलेत आतापर्यंत, 100 ते 150 IPS अधिकारी मी सहज सांगेन महाराष्ट्रामध्ये. भोईर साहेब असे आहेत, पंकजाताई आहेत, की जे लोक अँटी ट्रॅफिकिंगचा विषय स्वतःच्या मनाने अतिशय प्रामाणिकपणे हाताळत आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये. आणि त्यांचं नाव येत नसेल कुठे, काही ठिकाणी स्वतः FIR लिहिणारे मी बीडचे वगैरे SP पाहिलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये, की कोणी नसलं तर जांभूळ केस झाली होती काठवड्याची, तर शेवटी महिला पोलीस अधिकारीच नसायच्या. आता महिला पोलीस अधिकाऱ्यांची बरीच संख्या वाढलेली आहे. तर त्यावेळेला स्वतः SP ने तो FIR लिहिला, कारण इतकी भयंकर स्वरूपाची केस होती की कशा, आणि त्याच्यात कन्व्हिक्शन झालं, त्या केसमध्ये शिक्षाही झाली. त्यामुळे मला एक असं वाटतं की आपण सगळेजण जर का कामाला लागलो तर आमच्या कोठेवाडीच्या केसमध्ये जसं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून यश मिळालं, तसे काही दलाल या विषयातले, मग ते कुठल्याही वेशभूषेतले असो, पण आज आपण काय चित्र बघतोय, म्हणजे आजच आहे स्पाच्या माध्यमातून मुलींचा वेश्या व्यवसाय. अल्पवयीन मुली ज्या आहेत त्यांचं वय माहिती नसताना त्यांना घरगुती कामासाठी पाठवलं जाऊन तिथे होणारं त्यांच्यावरती दबाव, गिग वर्कर्स जे आहेत सगळे वस्तू पोचवणारे, तर त्याच्यातल्या सुद्धा मुलींनी आम्हाला हेच सांगितलं. तर या सगळ्या आव्हान आपल्याला पेलण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या बरोबर तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ठिकठिकाणी गावामध्ये, त्यांचं सक्षमीकरण खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. पण हे सक्षमीकरण फक्त कामातून उभं नाही राहणार, तर तुमच्या पाठीमागे सरकार बरोबर आहे. सरकार तू लढ, आम्ही पाठीशी आहोत आणि आम्ही तुझ्या पाठीशीच थांबणार आहोत, आम्ही परत जाणार नाही आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी इथे मुद्दामून आलेले आहे. कारण तुमच्या या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही सगळेजण बरोबर आहोत हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. कन्व्हिक्शन रेटच्या बरोबर वाढवण्याबरोबरच आपल्याला हे जे काम करायला लागतं त्यात कार्यकर्ते आणि पोलीस यांचा एकमेकाशी संवाद अधिक चांगला झाला तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक पुस्तक पण तयार केलेलं आहे, कशा पद्धतीने चांगला संवाद होऊ शकतो. अनेक ठिकाणी 80 ठिकाणी आपण जेंडर सेन्सिटायझेशनची वर्कशॉप घेतली, अनेक संघटना घेत आहेत. तुम्ही पण महिला आयोगाने पुण्यामध्ये कार्यक्रम ॲडजस्ट सगळे केलेले आहेत. कार्यक्रमांच्या मधून सुद्धा संवाद वाढलेला असतो. पण महत्त्वाचं एक होतं की तंत्रज्ञानाच्या उपयोगातून आपल्याला कन्व्हिक्शन रेट वाढवता येईल असं मला वाटतं. कारण अशा प्रकारचे लोक जे आहेत त्यांना शोधणं आपल्याला शक्य होऊ शकेल. स्त्रियांचे नग्न फोटो हे सुद्धा विकायचे, अशा सुद्धा मोठ्या मोठ्या वेबसाईट्समध्ये सापडल्या दिल्लीला, अनेक ठिकाणी जे आहेत त्या. त्यामुळे कामाची व्याप्ती जरी मोठी असली तरी सुद्धा तुम्ही जो रिपोर्ट केलेला आहे विदर्भ मराठवाड्याचा, तर मी आपल्याला एक उपसभापती या नात्याने सांगेन की या सगळ्यावरती आपण महिला बाल विकास विभाग, गृह विभाग याची एकत्र बैठक घेण्यासाठी काही सहकार्य मी नक्की करीन, की त्याच्यामध्ये आपण एकत्रितपणे तो कृती आराखडा तालुका जिल्हा स्तरावरती राबवू शकू. अधिक या ज्या संघटना काम करणाऱ्या आहेत तर त्यांनी स्वतःचं काम त्या त्या भागामध्ये आयडेंटिफाय करत असताना मला स्वतःला असं वाटतं की तुमचा एखादा स्वतःचा फोरम असेल जो आयोगाशी संबंधित असेल, त्याची आयडेंटिटी कार्ड जर का प्रत्येकाकडे असतील स्वतःची, की बाबा हे या फोरमचे कार्यकर्ते आहेत, तर तुम्हाला काम करणं बरंचसं सोपं जाईल. कारण प्रत्येक वेळेला अधिकारी बदलले गेले की प्रश्न येतो तुम्ही कोण, तुम्ही काय काम करता. कारण अधिकाऱ्यांची पण प्रामाणिक अडचण असते की कोण नवीन काम करताय. आणि काही वेळेला तर 100% अधिकारी चांगले वागतात, परंतु 1-2% असे असतात त्याच्यामधले की जे त्यांना माहिती असतं हे सगळं, पण ते दुर्लक्ष करत असतात या गोष्टींच्याकडे. आणि मग अशा वेळेला आमदार आहेत ना सगळ्या, आज सगळ्यांचे नंबर घ्या, सगळ्यांचे पत्ते घ्या, त्यांच्याकडे विषय द्या सभागृहामध्ये, ते सभे आणि परिषदेत मांडून आम्हाला गव्हर्नमेंटला त्रास द्यायचा नाहीये, परंतु गव्हर्नमेंटकडून चांगली उत्तरं मिळतील. कारण भोईरांसारखे गृहराज्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसांसारखे मुख्यमंत्री आहेत, की या सगळ्यावरती काम जर का झालं तर त्याचाही एक परिणाम समाजावरती खूप चांगला होत असतो. त्यामुळे आजच्या या सगळ्या कामामध्ये पुढे जात असताना या रेस्क्यू झालेल्या किंवा ज्या मुली आल्या आहेत त्यांची काही शिबिरं आणि मुस्कानमधल्या मुली त्यातल्या कार्यकर्त्या म्हणून अनेक NGOजमध्ये स्वतः त्या काम करतात, पण आपण त्यांची आयडेंटिटी या सर्व्हायव्हर्स आहेत म्हणून करून देत नाही. अशा आम्ही तरी आमच्या संस्थेमध्ये बऱ्याचशा मुली होत्या, तर कारण त्या सर्व्हायव्हर म्हटलं की समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते, परंतु त्या समाजामध्ये जेवढ्या सहभागी होतील आणि तेवढं ते चांगलं होईल. पुरुष वर्ग जो या विषयात काम करतो त्यांचं मी कौतुक खरं तर याच्यासाठी करीन की ज्यावेळेला आम्ही आमचे जे पुरुष सोशल वर्कर होते त्यांना विचारलं की तुम्हाला अडचण काय येते, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ताई, की मिसेस विचारते की तुम्ही रेड लाईट एरिया सारखे कशाला जाता. तर म्हणजे तिला ते समजावून सांगणं घरामध्ये
कारण कशासाठी जाता मग रेस्क्यू प्रिव्हेन्शन त्याच्यासाठी जायलाच लागणार. पण हे सुद्धा एक आहे की फॅमिली महिलांच्यासाठी सुद्धा हेच प्रश्न येतो की सारखी तूच रेड लाईट. आणि आमच्या तिथे अशा आम्हाला दिसलं सगळीकडे आहेत की काही रेड लाईट एरियातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या पण हळूहळू कामामध्ये आलेल्या असतात, त्यांचाही मोठा प्रश्न आहे. मी त्या सगळ्या पुढच्या विषयामध्ये जात नाही, पण त्यातल्या अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण अग्रक्रमाने काम करण्याचा निर्णय आजच्या दिवशी जरूर घेऊ शकतो. आणि महिला आयोगाने हा जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं जोडून घेतलंय तसंच मी माननीय पंकजा मुंडेंना पण सुचवलेलं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती प्रत्येक जिल्ह्यांनी 3% निधी खर्च करावा अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. तर त्यासाठी म्हणून त्यांनी स्वतः त्या डिपार्टमेंटच्या त्या मंत्री आहेत आणि इतकं समज आणि संवेदनशील काम असणाऱ्या मंत्री आहेत. मेघना बोर्डीकरही राज्यमंत्री असल्या तरी फार चांगली त्याही उत्तरं देतात सभागृहात. तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा सुद्धा उपयोग कितपत होतोय त्याचं जरूर बघावं. आणि त्याच्यातलं जेंडर इक्वॅलिटी 5 जे आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे विषय घेऊ शकतो महिलांच्या संदर्भातले जे आहेत ते. या दृष्टिकोनातून आज सगळे एवढे मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत, माननीय मुख्यमंत्री येणार आहेत आणि मलाही आपण इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आणि 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.